विधानसभा निकालानंतर कराडच्या प्रीती संगमावर अजित पवार आणि रोहित पवार यांची भेट झाली। रोहित पवारांनी काका अजित पवार यांना वाकून नमस्कार केला। ठाण्यात थोडक्यात वाचलास, मी सभा घेतली असती तर तुझं काय झालं असतं, असं अजित पवार म्हणाले आणि त्यांनी मिश्किल टोला रोहित पवारांना लगावलेला आहे। भावी वाटचालीसाठी अजितदादांनी रोहित पवारांना शुभेच्छा सुद्धा दिल्या। थोडक्यात वाचला, माझी सभा झाली असती तर काय दर्शन घे दर्शन काकाचं आणलं नाही रे मला, नाहीतर मी थोडक्यात वाचला, माझी सभा झाली असती तर काय दर्शन घे दर्शन काकाचं आणलं नाही रे मला, नाहीतर मी थोडक्यात वाचला, माझी सभा झाली असती तर काय माझे ते काका आहेत म्हणून मी पाया पडलो। विचारामध्ये भिन्नता आत्ता तरी आहे, शेवटी जी काही संस्कृती आहे, एक वडीलधारी व्यक्ती आणि माझ्या 19च्या इलेक्शनमध्ये त्यांनी मला खूप मदत केली होती आणि त्या अनुषंगाने माझे काका असल्यामुळे शेवटी संस्कृतीप्रमाणे पाया पडणं ही जबाबदारी आहे। कारण ही जी भूमी आहे, चव्हाण साहेबांची स्मृती ठिकाण आहे, या भूमीमध्ये तरी कुठलाही भेदभाव करून चालत नाही। इथं संस्कृती पाळणं फार महत्त्वाचं आहे, आम्ही तरी पाळतो आणि ते त्या ठिकाणी मी केलेलं आहे। मी त्यांचं दर्शन घेतलं। आपल्या इथं एक पद्धत आहे, मराठी संस्कृती आहे, आपण वडीलधाऱ्यांचा आम्ही पण जर लवकर आलो असतो, काय आमच्या त्या पोलिसांनी आम्हाला शाळेंनी तिकडेच नेलं, नाही तर कदाचित साहेबांची आमची पण इथं गाठ पडली असती। मी मुश्रीफ साहेबांनी, आमच्या सचिननी, मकरनाबा, आम्ही सगळ्यांनीच दर्शन घेतलं असतं। आपल्यामध्ये वडीलधाऱ्याचं दर्शन घेतात। तुमच्या घरी तुमच्या वडील समान व्यक्तीची भेट झाली तर दर्शन घेता ना तुम्ही, घेता। अरे बरोबर आहे रे, पण आता काय करतो, ते टायमिंग जुळलं नाही, त्याच्यामुळे मी डिपार्टमेंटवर पण चिडलो।